स्तरावर प्रयत्न व्हावे। माननीय अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना दुभती जनावरे घेण्यासाठी निधीची मराठवाड्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी। मी माननीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान साहेब यांना विनंती करतो की दुग्धोत्पादक शेतकऱ्याला दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी 100% अनुदान द्यावे, जेणेकरून दुग्ध उद्योगाला चालना मिळेल। अध्यक्ष महोदय, आज मराठवाड्यात वीर्य संकलन केंद्र व बैल संशोधन केंद्र उपलब्ध नाही आणि अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त तर दुधाचे दर घसरतात आणि दुग्ध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो। मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प नसल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा खर्च वाढतो। मराठवाड्याचे हित लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा दूध संघाला 100% अनुदान प्रतिदिन 20 टन दूध पावडरचा कारखाना देण्यात यावा। माननीय सभापती महोदय, दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया खर्चामध्ये प्रामुख्याने वीज, वाहतूक खर्च यांचा समावेश होतो। हे खर्च कमी करण्यासाठी डेअरी आणि दूध संकलन केंद्राला दूध प्रोसेसिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि दूध उत्पादन शेतकऱ्याला मदत करू शकतील। दूध दर हा हमी भावाने शासन स्तरावर ठरवून दूध उत्पादनांना दिलासा द्यावा। दूध दर हा गाईचा किमान 50 रुपये असावा। माननीय अध्यक्ष महोदय, शुद्ध दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुग्ध व्यवसाय तसेच दुग्धजन्य जनावरांचे संगोपन इत्यादीशी संबंधित रोजगार निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात दुग्ध परीक्षण आणि संशोधन केंद्राची गरज आहे। मी माननीय कृषी मंत्री विभागाला विनंती करतो की संभाजीनगर जिल्ह्यात प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरू केल्यास मराठवाड्यातील 8 जिल्ह्याचा त्याचा फायदा होईल। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये उत्पादकासाठी सुरू केलेल्या गोकुळ मिशन दुग्ध योजनेमध्ये 200 गायीसाठी ही योजना राबवली जायची, त्यामुळे फक्त मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायचा। मी सरकारला विनंती करतो की गोकुळ मिशन योजनेमध्ये बदल करून 25 गायीसाठी सुद्धा ही योजना राबविण्यात यावी, त्यामुळे लहान शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। आणि अध्यक्ष महोदय, की सगळ्यात महत्त्वाची एक मराठवाड्यात